तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग याकडून आत्ताच एक लेटर प्राप्त झालेलं आहे. बघा इकडे एक खूप महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक 18 सप्टेंबर 2024 म्हणजे आजच हा लेटर आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 या संदर्भात हा महत्त्वाचं परिपत्रक काढलेलं आहे. त्यांनी प्रसिद्धीपत्रक बघा. दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या आयोगाच्या बैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. सदर परीक्षेच्या अनुषंगाने व इतर विविध मसुद्यासंदर्भात निर्णय घेण्याकरता 23 सप्टेंबर 2024 रोजी आयोगाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले असून बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आल्यावर परीक्षेची सुधारित तारीख जाहीर करण्यात येईल. सध्या ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली असं म्हणतायत ते, आणि 23 सप्टेंबरला यांची एक बैठक होणार आहे. त्या बैठकीनंतर तुम्हाला पुढची तारीख हे देतील. महाराष्ट्र राज्यपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 संदर्भात बघा. सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गाकरिता आरक्षणासंदर्भातील अधिनियम दिनांक 26 फेब्रुवारी 2024 मधील तरतुदी विचारात घेता शासनाच्या संबंधित सर्व विभागाकडून गट ब व गट क सेवेतील पदाकरिता सुधारित मागणीपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र राज्यपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024ची जाहिरात प्रसिद्ध करता आली नाही. आयोगातर्फे शासनास विविध पदाकरिता सुधारित मागणीपत्र पाठवण्याबाबतच्या विनंतीनुसार काही सेवेतील पदांचे सुधारित मागणीपत्र आयोगास प्राप्त झालेले आहेत व काही पदांचे जसे की पोलीस उपनिरीक्षक, अन्य विभागातील लिपिक, टंकलेखक इत्यादी मागणीपत्रे अद्याप अप्राप्त आहेत. सुधारित मागणीपत्राबाबत शासनाच्या विविध विभागांकडे पाठपुरावा सुरू असून सुधारित मागणीपत्रे प्राप्त होताच प्रस्तुत परीक्षेची जाहिरात प्राधान्याने प्रसिद्ध करण्यात येईल. ठिकाण नवी मुंबई, उपसचिव जाहिरात, महाराष्ट्र लोकसेवा आयोग. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले जे काही मित्र MPSCला असतील त्यांना ही बातमी लवकरात लवकर कळवा, म्हणजे जेणेकरून त्यांना ही माहिती कळेल. आणि पुढच्या माहितीकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.